सोयाबीनमध्ये खोडाळी व चक्रभुंगा येऊ नये म्हणून आधीच काय उपाययोजना कराव्यात? खूप चांगला प्रश्न आहे बघा. पहिलं जे आहे हे तर बीज प्रक्रिया आहे. खोड अळी चक्रभुंगा याच्यासाठी सीड ट्रीटमेंट. सीड ट्रीटमेंट कशाची? रिहांश म्हणजे रिहांश. हे बीज प्रक्रिया करा. चक्रभुंगा, खोडमाशी, सुरुवातीची रस शोषक करणारी कीड, जमिनीतली उपद्रवी कीड या सगळ्यापासून संरक्षण होते. खोडाळी आणि चक्रभुंगा याच्यासाठी दुसरा उपाय हा 20 दिवसाच्या दरम्यान 20, 22, 25 दिवसांना जेव्हा तुम्ही तणनाशक फवारता त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशकामध्ये रेज नावाचं कीटकनाशक आहे, रेज किंवा रावडी, यापैकी दोन्हीपैकी कुठलंही एक तणनाशकासोबत कीटकनाशक 15 मिली हे तुम्ही टाकू शकता. म्हणजे वेगळा पंपाचा खर्च नाही, वेगळा फवारणीचा खर्च नाही. तणनाशकासोबतच रेश किंवा रावडी तुम्ही एकत्र मिक्स करून टाकू शकता. म्हणजे वेगळं तुम्हाला काही करायचं गरज नाही. तर हे दोन उपाय सुरुवातीचे जे आहेत त्यात हे दोन उपाय आपले खोडमाशी आणि चक्रभुंग्यासाठी आहेत. त्यानंतर मग जे आपण फवारणी करतो त्याच्यामध्ये आपण नंतर पुढचं पाहू.